तुम्ही गेली अनेक वर्ष पक्ष राजकारणात आहात आणि आता तुम्हाला निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी पक्षाने दिलेली आहे, ते नेमके कोणते मुद्दे तुम्ही घेऊन या निवडणुकीत सामोरे जातात लोकांना? नमस्कार, मी वैशाली मनोज शिंदे, प्रभाग क्रमांक 3। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मी मशाल चिन्हाकडून उमेदवारी मला माझ्या विश्वास ठेवून मला माझ्या पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। त्या वेळेपासून मी राजकारणात उतरले आहे। त्या वेळेपासून मी माझं सामाजिक कार्य माझ्या भागात मी बरेच सामाजिक कार्य केलेले आहेत। ज्येष्ठ महिलांचा सत्कार म्हणा किंवा कॅम्प, नेत्र शिबिर किंवा महिलांच्या आरोग्याचं शिबिर, असे बरेच आम्ही इथे शिबिर घेतलेले आहेत। शिवाय मी माझ्या वैयक्तिक ह्याच्यातून मी महिलांचं जे योगाचे मी कॅम्प सुद्धा लावलेले होते। 8-8 दिवसाचे 2-3 कॅम्प माझे मापात झालेले आहेत। त्या ह्याच्यातून मी समाजकार्यातून मी राजकारणात मी उतरले। तर मला माझ्या पक्षाने मला शहर प्रमुखाची सुद्धा संधी दिली। या पदाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचले, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला मी। तुमचे पती मागच्या काळात या प्रभागाचे नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्यांनी बऱ्यापैकी कामं इथे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, अशी कोणती कामं त्यांनी इथे पूर्णत्वास नेली? माझे पती मनोज साधना महादेव शिंदे, त्यावेळेला त्यांच्या काळात म्हणजे त्यांना निवडून आल्यानंतर त्यांनी जे भेंडी नाक्यातलं मुख्य गटार होतं, जे जरा पाऊस पडले की लगेच पाणी वर यायचं, त्या गटाराचं काम त्यांनी व्यवस्थित ते त्यावेळेला करून घेतलं त्यांच्या कारकिर्दीत। शिवाय आमच्या पाठीमागे जे नदी आहे त्या नदीचं म्हणजे पाणी लगेच भरायचं, ते त्या बाजूला पाठीमागून ते वर यायचं, त्या पाठीमागे त्यांनी भराव टाकून घेतला। तो रस्ता त्यांनी तिथे तयार केला, तिथे लाईटचं काम वगैरे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ते सगळं केलेलं आहे। आणि इथे जे पूल आहे, मुरादपूर आणि पेठमाप रस्त्याला जोडणारा जो पूल आहे, त्या पुलाचं काम त्यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेलं होतं, पण ते काही कारणांमुळे ते थोडं आता त्यांचं भूमिपूजन, त्याच्यानंतर त्यांचं भूमिपूजन होऊन ते पुलाचं काम त्यांनी थोडं मार्गी लावलेलं आहे। गणेश घाटाचं पण तेच त्यावेळेला त्यांनी खासदारकीच्या फंडातून तो एक काम आम्ही मिळवलेलं होतं, ते गणेश घाटाचं काम सुद्धा त्यांनी मार्गी लावलेलं आहे। म्हणजे अशी बरीच कामं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेली आहेत। साधे गटार, आमच्या रस्त्यावरची पेठमापातले रस्ते म्हणा किंवा गटार म्हणा किंवा नळाचं सुद्धा त्यांनी म्हणजे महिला यायच्या की आमच्याकडे पाणी नाहीये, काय करायचं, त्यांचे सुद्धा त्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। पण ते वरच्या लेवलला ते ग्रॅव्हिटीचं वगैरे त्यामुळे ते थोडंसं अजून पण पाण्याचा प्रश्न तेवढा मार्गी लागलेला नाहीये। आता तुमच्या समोर कोणती अशी समस्या प्रभागामध्ये? पाण्याचाच प्रश्न मेन आहे, कारण कसं पाऊस पडला आणि समजा पौर्णिमा वगैरे असली की पाणी कमी असतं नदीला आणि ते पाणी डायरेक्ट टाकीत सोडलं जातं, त्यामुळे ते पाणी डायरेक्ट आल्यामुळे त्याच्यातनं किडे येतात, घाण येते, सगळी शेवाळ येतं। म्हणजे ह्या खूप कठीण प्रसंगाला ह्या महिला तोंड देतात। म्हणजे खूप घाणेरडं पाणी आहे, त्याच्यावर ते जीवावर सुद्धा बेतू शकतं ना ते सगळ्यांच्या। ते आधी मेन आहे आमच्याकडे पाण्याचा प्रश्न। परत ह्यांच्या कारकिर्दीत स्मशानभूमीचं सुद्धा काम त्यांनी मार्गी लावलेलं आहे, कारण स्मशानभूमी आमची होती पलीकडे होती, त्यामुळे ती 2005ला गेलेली होती वाहून, तरी पण पाण्यातनं जाऊन तिथे आम्ही हे करायचो किंवा इथे समोर व्हायचं, पण ते चुकीचं होतं, कारण कसं लहान मुलं किंवा महिला वगैरे तिथे फिरायच्या, फेरी मारायला जायच्या, मग ते चुकीचं होतं। मग तिथे पाठीमागे कटमाल यांच्या इथे पाठीमागे ती जी जागा आहे सरकारी, तिथे आम्ही स्मशानभूमीचं त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ते काम करून घेतलं। पक्षाने जी मला उमेदवारी दिली आहे ते मी सार्थ करण्याचा प्रयत्न करीन। पहिला प्रश्न आमचा पाण्याचा सोडून ग्रॅव्हिटीचं जे पाणी आहे ते जनतेपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन। आणि आमच्या पाठीमागे जे भाटण आहे त्या भाटणावर लहान मुलांसाठी किंवा वृद्ध जे ज्येष्ठ नागरिक फिरायला येतात त्यांच्यासाठी ते फिरण्याचं व्यवस्थित ते ठिकाण करता येईल। मुलांसाठी छोटंसं गार्डन सुद्धा तिथे होऊ शकतं, ते करण्याचा मी प्रयत्न करेन। शिवाय व्यायामशाळा इथे मापात नाही आहे, की तिथे जिमच्या इथे आम्हाला इथे जायला लागतं मुलांना, तर मापात व्यायामशाळा होण्याचा मी प्रयत्न करेन। माझ्या पेठमागातली लोकांशी सगळ्यांशी माझा चांगला संपर्क आहे। वाड्याळीपासून जाडाळी सुद्धा माझ्या काही मैत्रिणी आहेत, तांबटाळी आहेत, सगळीकडे माझा चांगला व्यवस्थित संपर्क आहे, बुरट्याळी आहे, त्यामुळे लोक मला भरघोस मतांनी निवडून देतील याची मी खात्री बाळगते। धन्यवाद।